आरोपी प्रशांत उर्फ चिंगळ्या विजय गायकवाड वय वर्ष 25 राहणार विवेकानंद नगर विटा खानापूर जिल्हा सांगली यांना दिनांक 15/9/2024 रोजी 6 वाजता अटक केली। यांच्याकडे एक मॅगझिन भरलेले असलेले दोन्ही बाजूला लाकडी तपकिरी रंगाचा कलर असलेली देशी बनावटीचे पिस्टल तसेच एक जिवंत काडतूस त्याच्या पाठीमागील बाजूस KF765 असं कोरलेलं होतं। तसेच सदर कारवाई करणारे पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, विटा पोलीस ठाणे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, सायबर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर, विटा पोलीस ठाणे महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन, विटा पोलीस ठाणे किरण खाडे पोलीस हवालदार, दिग्विजय कराळे पोलीस हवालदार, विलास मोहिते पोलीस हवालदार, प्रमोद साखरपे पोलीस कॉन्स्टेबल, महेश संपा पोलीस कॉन्स्टेबल, संभाजी सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल, सर्व नेमणूक विटा पोलीस ठाणे, विवेक साळुंखे पोलीस कॉन्स्टेबल, सर्व नेमणूक सायबर पोलीस ठाणे, अजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल, किरण भगत, जनसूर्य न्यूज विटा। नमस्कार। सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप घुगे सर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम आणि विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर यांनी गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीमध्ये सतर्क गस्त करण्याबाबत तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याबाबत, अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत तसेच बेकायदा बिगर परवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्याप्रमाणे विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये विटा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांना तसेच बीट अंमलदारांना गस्त पेट्रोलिंग करून सदर बाबत कारवाई करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्या अनुषंगानं गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल कोळेकर विशाल येळेकर यांना गस्त करण्याबाबत सूचित करण्यात आले होते। त्याप्रमाणे त्यांना तडीपार इसम प्रशांत उर्फ चिंगळ्या गायकवाड हा नेवरी रोडने विटा शहराकडे येत असल्याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साखरपे यांना गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने नेवरी नाका येथे सदर पथक गेले असता सिद्धिविनायक सृष्टी कंपनीजवळ हद्दपार इसम प्रशांत उर्फ चिंगळ्या गायकवाड हा आल्याचे दिसून आले आणि तो पोलिसांना बघून पळून जाऊ लागला। सर गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्याला शिताफेने पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक गोळी मिळून जिवंत राऊंड काडतूस मिळून आलेला आहे। त्याबाबत त्याच्याकडे सदर शस्त्र बाळगण्याचा परवाना असल्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळून आलेला नाही। त्यामुळे सदर इसमास 2 पंचासमक्ष झडती घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर विटा पोलीस ठाणे येथे आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर तडीपार इसम प्रशांत गायकवाड यास सदर गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयापुढे हजर केले असता त्याला दिनांक 18/9/2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सदर इसम यास यापूर्वी मुंबई पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे तडीपार करण्यात आले होते। सदर इसम हा यापूर्वी आपल्याला 2 गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी होता, त्यास अटक करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, सायबर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक विशाल कोळेकर, महिला पोलीस पूजा महाजन आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार उत्तम माळी, हेमंत तांबेवाघ, महेश देशमुख, अक्षय जगदाळे, करण परदेशी, किरण खाडे, विलास मोहिते, महेश सपकाळ, दिग्विजय कराळे, प्रमोद साखरपे, संभाजी सोनवणे, विवेक साळुंखे, अजय पाटील
यांनी सदर कारवाईमध्ये भाग घेतलेला आहे. जय हिंद.